नमस्कार विद्यार्थी मित्र हो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. आज आपण बघणार आहोत भाषा या टॉपिकवरील प्रश्न आणि उत्तर. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. आजचा पहिला प्रश्न आहे आपला, मराठी भाषेची निर्मिती कोणत्या भाषेपासून झाली आहे? मराठी भाषेची निर्मिती संस्कृत आणि प्राकृतपासून झालेली आहे. पुढचा प्रश्न, ब्राह्मी लिपीचे वाचन सर्वप्रथम कोणी केले? ब्राह्मी लिपीचे वाचन सर्वप्रथम जेम्स प्रिन्सेप यांनी केले. पुढचा प्रश्न, ब्राह्मी लिपीचे लेखन सर्वप्रथम कोणी केले? ब्राह्मी लिपीचे लेखन सर्वप्रथम ब्रह्मदेवांनी केले. पुढचा प्रश्न, मराठी या भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला तेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण होते? उत्तर आहे आपला वसंतराव नाईक. पुढचा प्रश्न, सांकेतिक खुणा ही कोणत्या भाषेचे वैशिष्ट्य आहे? सांकेतिक खुणा हे कृत्रिम भाषेचे वैशिष्ट्य आहे. पुढचा प्रश्न, मराठी या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला तेव्हा मुख्यमंत्री कोण होते? मराठी या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला तेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे होते. पुढचा प्रश्न, विवेक सिंधू या ग्रंथाचे कर्ते कोण आहेत? विवेक सिंधू या ग्रंथाचे लेखक आद्यकवी मुकुंदराज हे होते. पुढचा प्रश्न, मराठीतला पहिला शिलालेख कुठे सापडला होता? मराठीतला पहिला शिलालेख हा कर्नाटक या राज्यात सापडलेला होता. पुढचा प्रश्न, मराठीतील आद्य व्याकरणकार म्हणून कोणाला ओळखले जाते? मराठीतील आद्य व्याकरणकार म्हणून दादोबा पांडुरंग तर्खडकर यांना ओळखले जाते. पुढचा प्रश्न, दासबोध मनाचे श्लोक हे ग्रंथ कोणी लिहिले? समर्थ रामदास यांनी लिहिले. पुढचा प्रश्न, ज्ञानेश्वरी हा ग्रंथ सर्वप्रथम मराठीत कोणी लिहिला? ज्ञानेश्वरी हा ग्रंथ सर्वप्रथम मराठीत संत ज्ञानेश्वर यांनी लिहिला. पुढचा प्रश्न, कोणत्या ग्रंथाला मराठी व्याकरणाची गंगोत्री असे म्हणतात? कोणत्या ग्रंथाला मराठी व्याकरणाची गंगोत्री असे म्हणतात? महाराष्ट्र भाषेचे व्याकरण. पुढचा प्रश्न, मराठी भाषेचे शिवाजी कोणाला म्हणतात? मराठी भाषेचे शिवाजी विष्णुशास्त्री चिपळूणकर यांना म्हणतात. पुढचा प्रश्न, मराठीतील पहिली आधुनिक कादंबरी कोणती? मराठीतील पहिली आधुनिक कादंबरी पण लक्षात कोण घेतो ही आहे. पुढचा प्रश्न, भारतीय साहित्यातील सर्वोच्च पुरस्कार कोणते? भारतीय साहित्यातील सर्वोच्च पुरस्कार ज्ञानपीठ पुरस्कार. पुढचा प्रश्न, मराठीतील पहिले चरित्रग्रंथ कोणते आहे? मराठीतील पहिले चरित्रग्रंथ कोणते आहे? लीळाचरित्र. पुढचा प्रश्न, व्याकरण या शब्दाची निर्मिती कोणत्या संस्कृत धातूपासून झाली आहे? वी+आ+कृ या धातूपासून तयार झाले आहे. पुढचा प्रश्न, आधुनिक मराठी कवितेचे जनक असे कोणाला म्हणतात? आधुनिक मराठी कवितेचे जनक केशवसूत यांना म्हणतात. पुढचा प्रश्न, कोणत्या संतांची कवने शीख धर्मग्रंथात सापडतात? कोणत्या संतांची कवने शीख धर्मग्रंथात सापडतात? संत नामदेव यांची कवने.